यवतमाळ जिल्ह्याच्या माळेगाव येथील चिंधुजी पुरके आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याचं वास्तव समोर आलंय। पांढरकवडा आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या तपासणीत शाळेतील अनेक त्रुटी आढळून आल्यात। 372 विद्यार्थी असलेल्या या आश्रमशाळेत मुलांसाठी केवळ 15 तर मुलींसाठी अवघे 35 बेड उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थ्यांना खाली झोपावं लागत असल्याचं तपासणीत समोर आलं आहे। यवतमाळच्या मारेगाव येथील चिंधुजी पुरके आदिवासी आश्रमशाळेत अपुऱ्या सुविधांचं वास्तव समोर आलंय। पांढरकवडा आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या तपासणीत शाळेतील अनेक त्रुटी आढळून आल्या। इथे पहिली ते 10वी पर्यंतच्या या आश्रमशाळेत तब्बल 372 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र विद्यार्थ्यांच्या तुलनेत बेडची संख्या अत्यंत अपुरी आहे। मुलांसाठी अवघे 15 तर मुलींसाठी केवळ 35 बेड उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थ्यांना खाली झोपावं लागत असल्याचं समोर आलंय। याशिवाय खिडक्यांच्या जाळ्या जीर्ण झाल्याने स्वच्छतागृहांमध्ये लाईटचीही व्यवस्था नसल्याचं तपासणीत आढळून आलं। शाळेतील इतर आवश्यक सुविधांचीही पाहणी करण्यात आली। दरम्यान विद्यार्थ्यांसाठी आवश्यक बेड, खिडक्यांची दुरुस्ती आणि इतर सुविधा 8 दिवसात पूर्ण करण्यात येतील अशी माहिती अधीक्षक प्रवीण कुडमते यांनी दिली। तर तपासणीत आढळलेल्या त्रुटी 15 दिवसात दूर करण्याची ग्वाही माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी दिली। 15 बेड मुलांसाठी आहेत, 60 विद्यार्थी त्याच्यावर झोपतात। मुलींसाठी 35 बेड आहेत बंक बेड, आणि मुलींसाठी पुरेसे आहेत, तरी पण काही कमी असले तरी ते जे आता नवीन बनतील ते त्यांना त्याची पूर्तता ती होऊन जाईल। त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याची उपाययोजना केलेली आहे। आता उद्यापासून, तसा तर आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्हाला मटेरियल अवेलेबल झालं नाही, उद्याला ते सगळं प्रोसेसमध्ये काम येऊन जाईल। पूर्ण सगळं वॉल कंपाऊंड पासून आणि खिडक्यांच्या जाळ्यापासून ह्या सगळ्या शाळा तुम्ही पहिल्या 15 दिवसात पाहिल्या पाहिजे। ज्या ज्या त्रुटी आहेत, कारण शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी पीओ आहे, एपीओ आहे, त्यांचे एक्सटेन्शन ऑफिसर, या सगळ्या लोकांनी जर बारीक सारी सूचना केल्या तर खऱ्या अर्थाने कुठल्याही शाळेमध्ये त्रुटी राहणार नाही। इन्स्पेक्शन करतात, पोळ्याच्या अगोदर येतात किंवा सुट्टी लागल्यानंतर येतात, किंवा म्हणून अशा प्रकारे जिथे आणि 15 दिवस शाळा सुरू होत नाही तेव्हा माझ्या सगळ्या पीओच्या कार्यकर्त्यांना, कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की 15 दिवसाच्या आत तुम्ही इन्स्पेक्शन केलं पाहिजे, सूचना केल्या पाहिजे, नसन त्रुटी पूर्ण होतं कारवाई केली पाहिजे। आणि म्हणून विधायक सूचना करून आदिवासी मुलांना न्याय मिळेल अशा प्रकारचा आमच्या संस्था चालकांवर त्यांचा अंकुश असला पाहिजे, या मताचा मी आहे। 100% शाळा सुधारल्याशिवाय राहणार नाही।